आम्ही सभागृहात दाखल झालेलो आहोत। कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आमचे पाटील सर कार्यक्रमाला पूर्ण सुरुवात झाली। या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय आमदार सत्यजितदादा तांबे यांचं स्वागत। या ठिकाणी आपल्या संघटनेच्या नेत्या रश्मिताई म्हात्रे आणि राजश्री पानसरे यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती करतो की महाराष्ट्रातील काय पूर्ण रश्मिताई म्हात्रे आणि राजश्री पानसरे यांनी विनंती करतो तर आम्ही सगळे हा व्हिडिओ घेत आहे। मी सभागृहात हजर झालेले आहे। आज शनिवारची मी सगळ्यांना खूप छान नमस्ते मॅडम। नमस्ते हे बघा सगळ्या माझ्या भगिनी मला भेटलेल्या आहेत। मला खूप आनंद होते तुम्हाला भेटून। आमच्या पाटील सरांची इच्छा होती सर्व कामगारांनी एकत्र यावं, शासकीय दर्जा भेटावा, तर मी माझ्या सगळ्या भगिनींना भेटायला आले। सलाम अलैकुम। या ठिकाणी दादाचा भरपूर साहित्य असल्यामुळे या ठिकाणी राजश्री या ठिकाणी भगिनींनो आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आपला आवाज विधानसभा परिषदेमध्ये आम्ही लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला दाखवत आहेत तायांनो। आम्ही नाशिकमध्ये आलेलो आहे। आमच्या पाटील सरांची इच्छा होती की सगळ्या कामगारांनी एकत्र यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा भेटावा, तरी आम्ही सगळे आज त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत। आज त्यांचे आम्ही सगळे त्यांच्या खूप खूप आभारी आहोत। ते आमच्यामध्ये नाहीत पण त्यांची इच्छा आम्ही आलेली आहे। या देशामध्ये काम करतात आणि या देशामध्ये काम करत तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवत आहे। आज शनिवारची माझी इच्छाच होती की मी तुम्हाला भेटायला यावं, सगळ्यांना भेटावं। एक मिनिट प्लीज, एक सेल्फी। हा लेखील थांबा तुम्हाला व्हिडिओ घेते, येते मला खूप आनंद होते तुमच्यामध्ये येऊन। पूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनी इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आमच्या संघटनेच्या सर्व आम्ही मुंबईमधून आलेलो आहोत। आमच्या पाटील सरांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची आहे। कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, भाषणाला सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी ताईंना मिळाला पाहिजे। दादा ही मागणी करताना आपल्याला सांगू इच्छितो की गोवा राज्यामध्ये या सर्व भगिनींना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे। त्याचप्रमाणे सर्व कार्यरत असलेल्या अंगणवाडी ताईंना कर्मचाऱ्यांना म्हातारपणीची पेन्शनचा निर्णय झाला पाहिजे, ही महत्वाची मागणी आहे। त्याचबरोबर कामगार आहेत की नाही अशा प्रकारची चर्चा होत होती, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की सर्व भगिनींना ग्रॅज्युटी दिली पाहिजे, परंतु अजून त्याची तरतूद होत नाही। म्हणून आमची मागणी आहे की 30 वर्ष 35 वर्ष रिटायर होत असताना त्यांना ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे। या 3 प्रश्नावरती येणाऱ्या काळात आपण विधान परिषदेमध्ये आदरणीय तटकरे ताईंकडे आणि मुख्यमंत्री महोदयांकडे या मागण्यांसाठी आम्हाला तुम्ही मदत कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या मेळाव्याचं निमंत्रण आपण स्वीकारलं। या ठिकाणी आपण शुभेच्छा या मेळाव्याला द्याव्यात, मार्गदर्शन करावं असं मी आपल्याला विनंती करतो। आदरणीय सत्यजितदादा तांबे यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती यावं। जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया। आजचा मेळावा हे आपल्या शासकीय दर्जाच्या मागणीसाठी आहे तायांनो। आम्ही मुंबईवरून सगळे आलेले आहोत आणि सगळे धन्यवाद राजूभाऊ।
आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे खरं तर स्वागत वगैरे चाललेले आहे. आजच्या या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या सगळ्याच महिला भगिनींच्या मला लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. ज्या नवीन राज्यस्तरीय नवीन मेळाव्याला आहे, उपस्थित त्यांनी राहताना सबस्क्राईब करा मला चॅनलला. विशेष आनंद होतोय, कारण मला पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. मी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो आणि त्यामुळे मी तळागाळापासून या अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने काम करतात हे मी अगदी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. आज नाशिकमध्ये अंगणवाडी हे सेविका काय कर्मचारी चाललंय तुम्ही संघाचा नीट ऐका. म्हणजे जी राज्यातील सगळ्यात मोठी संघटना अंगणवाडी सेविकांची आहे त्या संघटनेचा आजचा हा मेळावा हे बघा या सगळं. ठिकाणी आपल्या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. मी कार्यक्रमाला वेळेवर आलो, परंतु मला 40गावला कार्यक्रमाला 3 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून मी राजू भाऊंना सांगितलं की मी माझ्या भावना व्यक्त करतो आणि मला पुढे जायची परवानगी आपण द्यावी, म्हणून मी आज आपल्या समोर या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. खरं तर 1975 साली ज्यावेळेस अंगणवाडीची सुरुवात झाली त्यावेळेस अंगणवाडीचे उद्दिष्ट वेगळे होते. मुलांना कुठंतरी एकत्र आणलं पाहिजे, त्यांच्या बालसंगोपनाची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांच्यासाठी योग्य आहार कसा असला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांच्या मातांना प्रशिक्षण झालं पाहिजे, मुलं थोडेसे वळणाला लागले पाहिजे, थोडंसं त्यांना प्राथमिक शिक्षणाच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची थोडीशी माहिती दिली पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून खरं तर अंगणवाडीची संकल्पना ही आपल्यासमोर मांडण्यात आली आणि 1975 पासून आज जवळजवळ 51 वर्ष होत आहेत या देशामध्ये ही अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीची रचना या ठिकाणी कार्यरत आहे. कालांतराने वेळ बदलत गेली, परिस्थिती बदलत गेली. पूर्वी अंगणवाडी सेविका म्हणून गावामध्ये आपण आपल्या ओळखीच्या कोणत्या तरी महिलेला काम द्यायचो, तिच्या हाताखाली एखादी मदतनीस पण आपण द्यायचो. पण जसं जसं कामाचं स्वरूप बदलत गेलं तसं तसं अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसमध्ये देखील निकष यायला लागले. मग ती ग्रॅज्युएट असेल तर तिला प्राधान्य मिळायला लागलं, ती शिकलेली असेल तर तिला अधिक प्राधान्य मिळायला लागलं, कारण कामाचं स्वरूपसुद्धा बदलत गेलं होतं. मागच्या 2.5-3 वर्षापासून जेव्हापासून मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करतोय तेव्हापासून असं एकही अधिवेशन झालेलं नाही की ज्याच्यामध्ये हा प्रश्न चर्चेला आलेला नाही. हा टाळ्या वाजवायचा विषय नाही, हे आपलं दुर्दैव आहे की प्रत्येक अधिवेशनात ही चर्चा होते, पण निष्पन्न काय होतं हा खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपले मोर्चे निघतात, हजारोनी निघतात. तुमच्या गुलाबी साड्या रस्त्यावर एकदा उतरल्या की राजकारण्यांचे सुद्धा धाबे दणाणतात. मग निवडणुका आले की थोडेफार पगारवाढ होते. मागची जी पगारवाढ झाली ती निवडणुकीच्या तोंडावरच झाली. निवडणुका आल्या की पगारवाढ होते, पगारवाढ झालं की आपण शांत होतो आणि आपले प्रश्न आहे तसेच सुरू राहतात. ग्रॅच्युटीसारख्या मुद्द्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. ही देखील आपल्या सगळ्यांसाठी एक शोकांतिका आहे. हा देश जो उभा आहे या देशातलं सगळ्यात तळातलं जर रचना कोणती असेल तर ती खऱ्या अर्थाने अंगणवाडीची रचना आहे. हा युवकांचा देश आहे. 50% जास्त लोक 35च्या कमी वयाचे आहेत. या देशाचं भविष्य मोठं आहे. जगामध्ये महासत्ता व्हायचं आहे. मुलांना आपल्याला जागतिक दर्जाचं नागरिक बनवायचं आहे. हे सगळं करायचं असेल तर त्याची सुरुवात कुठं होणार आहे, तर त्याची सुरुवात अंगणवाडीमध्ये होणार आहे. हे सरकारला समजलं पाहिजे. आणि म्हणून ही जी अंगणवाडी सेविका आहे ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. जी आशा सेविका आहे ती आरोग्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.
शिक्षणामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आरोग्यामध्ये आशा सेविका, या खऱ्या अर्थाने यांच्या जीवावर आपल्या देशाची शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था उभी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सलाम करण्यासाठी, तुमचं कामाचं कौतुक करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. तुमचे प्रश्न अनेक आहे राजू भाऊ, मला कायम सांगत असता. मागच्या आठवड्यात पण आपण नाशिकमध्ये बसलो होतो, आशा सेविका पण आल्या होत्या, अंगणवाडी सेविका पण काही आल्या होत्या, काही प्रश्न होते. मी त्यांना आश्वासन केलं की मी मंत्र्यांकडे तुम्हाला घेऊन जाईल, बैठक लावेल, त्याच्यातून काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करू. खरं तर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मला नेते मंडळीला हे सांगायचं आहे की 1975 साली ज्यावेळेस अंगणवाडी सेविकांचं किंवा अंगणवाडी मदतनीस आणि ही अंगणवाडीची रचना सुरू झाली, त्यावेळेसच्या अपेक्षा आणि आजच्या अपेक्षांमध्ये मोठा बदल झालेला आहे. सगळ्यात मोठा बदल जो झालेला आहे, जो मुद्दा मी कायम सभागृहात मांडतो, परंतु दुर्दैवाने तो आपल्या संघटनांच्या याच्यातून येत नाही, तो मुद्दा म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे. हे बघा, सगळ्या कार्यक्रमाला आमच्या महिला आलेल्या आहेत आणि व्हिडिओ करायचा माझा शनिवारचा. मी शनिवारी तुम्हाला बोलेल म्हणून मी तुम्हाला आश्वासन दिलेलं असतं. तर आजच्या शनिवारी आम्ही इथे नाशिक जिल्ह्यामध्ये मेळावासाठी आलेलो आहेत. हे सगळं पूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस येत आहेत. हे नाशिक महानगरपालिका, नाशिक कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृह. हे बघा, माझ्या सगळ्या ताया कशा येत आहेत कार्यक्रमाला. आणि हे तुम्हाला मला लाईव्ह दाखवायचं होतं म्हणून मी आजचा व्हिडिओ केलेला आहे. तायांनो, आपल्याला शासकीय दर्जा भेटणार, त्याच्यासाठी भारतातील सगळ्या संघटना एकत्र करण्याचं काम कृती समिती करत आहे. आणि ही कृती समिती सगळे मिळून आपण एक लढा देणार आहोत. कारण थोडे थोडे आपण लढून आपण किती सारखे रस्त्यावर उतरतो, सारख्या गुलाब्या साड्या रस्त्यावर दिसतात, सारखं आपण लढत असतो, पण आपण थोडे थोडे लढतो. आता सगळे आपण एकत्र जर राहिलो तर आपल्याला लढा द्यायला खूप बळ येणार आहे. बाहेर अधिवेशनात जर आपला प्रश्न उचलला तर आपल्याला इथे बाहेर सगळं ताकद पाहिजे. आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्याची लढा पाहिजे, ते आपल्यासाठी बोलतात. आता तुम्ही बघितले, आपल्या एका भगिनीने हिंमत केली आणि कसं ते सगळ्यांना तिला कामावरून कमी केलं तरी तिनं जिद्द न सोडता पूर्ण महाराष्ट्र तिच्या पाठीशी होता आणि ती जिंकलेली आहे. फक्त एकाने हिंमत केली तर सगळ्यांनी पुढं यायचं आहे आणि साथ द्यायची आहे. एवढं आपण केलं तरी आपल्याला खूप काही मिळणार आहे. आता जे सुपरवायझर होतात त्यांना होऊ द्या, आपल्याला शासकीय दर्जा भेटला की आपण त्यांच्याबरोबरच जाणार, बरोबर ना. एवढं शिक्षण, एवढं हे करून त्यांनी मेहनत केली, होऊ द्या. बघा, कार्यक्रमाला सुरुवात झालेली, पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे की प्रत्येक आतमध्ये चला ना सगळ्यांनी. प्रत्येक ह्याच्यामध्ये मी हे आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे प्रमुख पाहुणे, आमचे नेताजी कार्यक्रमाला आलेले आहेत. आमचे अध्यक्ष, आमचे कृती समितीचं सगळे काम एकत्र, सगळ्यांना संघटनांना घेऊन एकत्रीकरण करण्याचं काम तळागाळात पोहोचून आमच्या नेताजीनं केलेलं आहे. तर आमचे नेताजी कार्यक्रमाला हजर झालेले आहेत. तर नेताजींचं स्वागत करण्यासाठी, त्यांना घेऊन जाण्यासाठी मी आलेली आहे. तरी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष ब्रिजपाल सिंग, आम्ही त्यांना आमचे गुरुजी म्हणतो, नेताजी म्हणतो, ते कार्यक्रमाला आलेले आहेत. आणि तायांनो, आपण सगळ्यांनी संघटित व्हायचं आहे. जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपल्याला काही साध्य होणार नाही. आपण 4 जणी मिळून लढू शकत नाही. म्हणून ही लढाई खूप मोठी आहे आणि आपल्याला ही लढाई द्यायची आहे. तरी आमचे नेताजी आता आलेले आहेत आणि कार्यक्रमाचे ते आजचे अध्यक्ष आहेत. हा नाशिकमध्ये खूप मोठा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा होत आहे. तरी आमच्या नेताजींना असंच त्यांचं एक नेताजींच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा भेटलाच पाहिजे. त्याच्यासाठी ते सतत 45 वर्ष झालं तळमळत आहेत, झटत आहेत. आणि त्यांनी बोललेले शब्द आमचे
खरे होत आहेत. आम्हाला बळ देणे, आम्हाला ताकद देणे, आम्हाला शिकवणे, आज खूप साऱ्या गोष्टी त्यांनी आमच्यासाठी केलेल्या आहेत. तर आमचे हे नेताजी कार्यक्रमाला हजर झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्या मुंबईच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्यकारिणीचे सगळे सभासद आम्ही नेताजीबरोबर आलेलो आहोत. कार्यक्रमाला उशीर होता. हे आमचे नेताजी सभागृहात आलेले आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षाचं म्हणून तायांनो हे बघा नेताजी फोटो काढायला त्यांच्यासाठी जमलेले आहेत. कारण त्यांनी काम तसं केलेलं आहे, सगळ्यांना एकत्रीकरण करणं. हे आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. तर प्रमुख पाहुण्यांचं स्टेजवर अनाऊन्समेंट करायला नेताजी आलेले आहेत. पण पुढे जाऊन कोणीतरी सांगा, आमच्या नेताजींना घेऊन जाऊ द्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते आणि ते आलेले आहेत. तायानं बघा खूप मोठा लढा देत आहोत आपण. आपल्या कोर्टात केस सुरू आहे, नाशिक कोर्टात चालू आहे, मुंबईमध्ये चालू आहे. तर आमचे नेताजी आमच्याबरोबर आलेले आहेत. तर हे सगळे आम्ही बघा अंगणवाडीला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा नेताजी आगे बढ़ो, नेताजी आगे बढ़ो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा. हे सगळे कार्यक्रमाचे पुढे आम्हाला कसा लढा द्यायचा आहे. ही लढाई सोपी नाही तायांनो. कोर्टात केस आहे, नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. तर आपण लढा देत असाल तर आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बरोबर आहे आणि मी यूट्यूबवर तुमच्यासाठी, कारण आपली बातमी लवकर कोणी दाखवत नाही ना, आपल्यालाच करावी लागते. आणि घेऊन जाऊ द्या मला, कुठे घेऊन जाणार. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आलेले आहेत. तालुक्याला एक फार मोठं डाव्या विचाराचा वारसा आहे. ते कार्यक्रमाला सुरुवात नंतर 1962 साली यशवंतराव चव्हाणांनी मोठ्या ऑडिटोरियममध्ये घेतलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रातील महिलांचे जमा झालेले आहेत आणि आमच्या पाटील सरांची इच्छा होती. तर आज त्यांच्या प्रकार सुरू केला. तरी सगळ्या भगिनी झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षामध्ये घेऊन गेलेला आहे. तर मूळ जे आमचं पिंड आहे तो आमचा डाव्या विचाराचा पिंड आहे ब्रिजपाल सर आणि तो आलेले. पिंड आमचा वारंवार बाहेर येत असतो. बाहेर आल्यावर आम्हाला त्याचा त्रासही होतो, परंतु शेवटी एकदा जो माणूस ज्या विचाराचा आहे त्या विचारापासून तो बाहेर जाऊ शकत नाही. कुठंतरी काहीतरी येतच आणि मग ते बाहेर निघतंच, असा तो सगळा प्रकार आहे. आणि म्हणून मला विशेष आनंद झाला की मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं. कारण एक नाळ आपली जी आहे ती इथून मागच्या काळातही जुळलेली होती, इथून पुढच्या काळात ती अजून जुळाली पाहिजे, यासाठी मला या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल विशेष अभिनंदन आणि आभार आपल्या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आयटक नाशिक जिल्ह्याचे मी आभार व्यक्त करतो. चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला बोलवलं त्याबद्दल विशेष आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दादांनी आपले आभारही मानले. दादांना सांगू इच्छितो की काल आपण सर्व टी व्हीवरती दिवसभर जे पाहत होतात की आपल्यातली एक अंगणवाडी ताईने खरं बोलली आणि न शिजणारा वाटाणा सरकारचा दाखवला आणि त्याच्यामुळे सोशल मीडियावरती तिने लिहिलं, तिने विरोध केला म्हणून तिच्यावरती सरकारने कारवाई केली होती की तुला कामावरून कमी करतो. एका बाजूला सरकार आम्हाला शासकीय कर्मचारी मानत नाही आणि जी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी GR काढला आहे की सरकारच्या विरोधातला सोशल मीडियावरती लिहू नये, अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्रामध्ये काम करतंय. परंतु अमोल कोल्हे साहेबांपासून सर्वांनी प्रयत्न केले आणि आपल्या संघटनेचे नेते राजश्री यांनी आपल्या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदरणीय तटकरे मॅडमला फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु लागला नाही. त्यांच्या PA गायकवाड साहेबांशी बोलले की तुम्ही त्वरित त्यांना कामावर कमी करण्याचा निर्णय रद्द करा, नाहीतर महाराष्ट्रातल्या सर्व अंगणवाडी महिला रस्त्यावर उतरतील, त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर तो निर्णय मागे घेतला. हा महत्त्वाचं काम राजश्री यांनी काल केलेलं आहे.
दादा काल आम्ही हे केलंय म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की येणाऱ्या काळात आपण विधान परिषदेमध्ये हा मुद्दा नक्की सरकारला विचारावा की आम्ही कार्यकर्ते आहोत. अंगणवाडी सेविकांना कार्यकर्तेच म्हणतात गावामध्ये, पण कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते पण दाखवले की तुम्ही सरकार विरोधी म्हणतात. तर हा मुद्दा आपल्याला मांडता येईल. त्याचप्रमाणे सतीशदादा तांबे ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये काही व्हिडिओ एक प्रयत्न करतायत की नाशिकहून जो रेल्वे पुण्याला जायला पाहिजे, कार्यक्रम ही सुरू आहे. रेल्वे हा नाशिक, कार्यक्रम आमचा सिन्नर, मेळावा आहे संगमनेर मार्गे अंगणवाडी पुण्याला जावी, कर्मचाऱ्यांचा. यासाठी प्रयत्न करतायत. आणि मात्र धन्यवाद तो सगळ्यांचा. आजचा तो शनिवारचा लोहमार्ग पूर्ण बनवण्याचं दिवस काम आमचा काही मेळाव्यात लोकांनी जाणार केलेलं आहे. आहे. तरी बाय तो बाय संघर्ष रस्त्यावरती उतरून दादा करतायत. आज दादांना सांगू इच्छितो की आमच्या अनेक